महाराष्ट्र शासनाचं आणि पर्यटन मंत्री गिरीश महाजन साहेबांचं मी धन्यवाद मानतो। आमच्या मिरजमध्ये ब्राह्मणपुरीमध्ये आमचं एक अंबाबाई मंदिर आहे आणि ते पुराण काळचं आहे, ते जुनं आहे, ते खूप वर्षाचं आहे ते। तर तिथल्या सर्व भक्तांची मान्यता होती की सगळ्यांनी मागणी केली की आम्हाला हे मंदिर पुढचा तर सभामंडप गळते सगळं तर नवीन बांधायला पाहिजे आपल्याला। आणि तो प्रस्ताव घेऊन आम्ही शासनाकडे गेलो। 5,14,00,000चा प्रस्ताव होता तो। तर त्यामधले आपल्याला आज आपल्याला त्यांचा JR आपल्याला आला की 2 कोटी त्यांनी आपल्याला मंजूर केलेले आहेत। काम सुरू करा, दगडाचं काम वेळ लागतोय, पुढल्या वेळी आपण बाकीचे पैसे आपण देऊ असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलं आणि हे 2 कोटी आता आम्ही सुपूर्द करतो। हे काम करत असताना निश्चितच गाभारा आणि कळस तसाच राहणार आहे। त्याच्या पुढचा जो भाग आहे तो सगळ्यांचं मत आहे की हे दगडाचं काम व्हावं, सगळं दगड कोरीव कामाचं दगड व्हावं। हे अंबाबाई मंदिर आहे, जसं आपण कोल्हापूरचं मंदिर बघतो त्या टाईपचं असं होणार नाही, ते तर जुनं आहे ते, पण आता जर डिझाईन आपण केलं तर दगडामध्ये कोरलेलं असं हे मंदिर असावं या पद्धतीने त्याचं आपण डिझाईन केलेलं आहे। तर त्या पद्धतीने त्याचं ते मंदिर होईल। मी निश्चितच तिथल्या सर्व अंबाबाई मंडळाच्या सर्व ट्रस्ट लोकांना मी आश्वासित करतो की हे पैसे पुढचे पैसे पण तुम्हाला येतील। तोपर्यंत आपण ह्याचं पेपर करून अंबाबाई नवरात्र आपला संपला की आपण हे काम चालू करावं। त्या पद्धतीनं मग आता अंबाबाई नवरात्र पण कंप्लीट होईल आणि 16 होईल आणि त्यानंतर आपण काम चालू केल्यानंतर पुढल्या अंबाबाई नवरात्रमध्ये बरेच काम आपल्याला त्यामध्ये कंट्रोलमध्ये आपल्याला घेता येईल, त्या पद्धतीने आपण काम करायचं।